नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अरेजच्या प्रॉपर्टीज आणि मेथड्स. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते अरेज. अरेज डिफाइन कसे करतात, किती प्रकाराने डिफाइन करू शकतो आपण, त्याच्यानंतर अरेजला मॅनिप्युलेट कसं करू शकतो आपण, ठीक आहे, डायनॅमिकपणा वगैरे कोणत्या पद्धतीने देऊ शकतो. त्याच्यानंतर अरेजमध्ये नेस्टिंग कशी करण्यात येते, अरेजचे जे एलिमेंट्स आहेत ते ॲक्सेस कोणत्या पद्धतीने आपण करतो. तर हे सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले. त्याच्यानंतर ऑब्जेक्टचा एक व्हिडिओ मी बनवला होता अरेजच्या व्हिडिओच्या आधी. त्याच्यामध्ये काही गोष्टी मी सांगायचं विसरलो तुम्हाला, जसं की ऑब्जेक्ट्स कोणत्या पद्धतीने आपण ॲक्सेस करतो. तर ते सुद्धा मी कालच्या अरेच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज आपण कोणत्या पद्धतीने काय म्हणतात त्याला ॲक्सेस करू शकतो. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अरेजचे जे मेथड्स आहेत, जे प्युअरली मॅनिप्युलेशनसाठी, अरेज मॅनिप्युलेशनसाठी यूज होतात, तर ते आपण एक एक मेथड सगळे आपण आज बघणार आहोत. तर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. तर चला तर वळूया आपण व्हिज्युअल स्टुडिओ कोडकडे. तर मी इथे कमेंट्समध्ये जे पॉइंटर्स आहेत ते पॉइंटर्स मी आज लिहिलेले आहेत. तर जावास्क्रिप्ट मेथड्स आपण आज शिकणार आहोत. तर पहिली आहे प्रॉपर्टी आहे ही लेंथ, जिथे तुम्हाला हा पॅरेंथेसिस दिसणार आहे, जसं की हे कन्स्ट्रक्टर तुम्हाला दिसणार आहे. तर जिथे तुम्हाला हे कन्स्ट्रक्टर दिसेल ती आहे मेथड, आणि जिथे तुम्हाला कन्स्ट्रक्टर दिसणार नाही ती आहे प्रॉपर्टी. असं तुम्ही समजून चालू शकता. तर पहिली प्रॉपर्टी आहे लेंथ. तर मी इथे एक अरे डिक्लेअर करतो आणि त्याची आपण लेंथ कशी आपण आपल्याला बघता येईल ते आपण बघूया. तर कॉन्स्ट माय अरे इक्वल टू, आता मी इथे एक अरे देतोय जो असणार आहे इंटिजर अरे. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं अरेज मल्टिपल टाईपचा डेटा सुद्धा स्टोअर करू शकतात, आणि आपल्याला जे डेटा टाईप वाईज जर अरे जर स्टोअर करायचा असेल तो सुद्धा आपण स्टोअर करू शकतो. जसं मी आता इथे माझ्या अरेचे जे कंटेंट आहे ते कंटेंट सगळं इंटिजर आहे, त्याच्यामुळे मी याला इंटिजर अरे सुद्धा असं म्हणू शकतो. ठीक आहे, इंट अरे सुद्धा म्हणू शकतो. तर याची आपल्याला लेंथ बघायची, तर लेंथ नावाची प्रॉपर्टी आहे ती आपण इथे दिलेली आहे, आणि तुम्ही इथे बघू शकता त्याची लेंथ जी आहे ती 6 इथे दिलेली आहे, कारण की त्याच्यामध्ये 6 एलिमेंट्स आहेत. तर याचा जो असतो वापर आपण लेंथची जी प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीचा वापर मोस्टली जे लुपिंग आहे, इटरेशन किंवा लुपिंग ऑफ अरे, ठीक आहे, हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर याच्यामध्ये यूज होतो जे काही याची लेंथ आहे ती, किंवा जे आपल्याकडे जे आता अवेलेबल आहे जावास्क्रिप्टने आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. जे लुपिंग आहेत, इफ आहे, कंडिशनल बेस्ड आहेत, त्याच्यानंतर लॉजिकल बेस्ड आहे, कंपेअरिंग आपण करू शकतो त्याच्यामध्ये, किंवा मग लुपिंग आहे, जसं फॉर लूप आहे, फॉर ऑफ आहे, फॉर इन आहे. ठीक आहे, हे वेगवेगळ्या प्रकारचे लुपिंग आहेत. तर त्याच्यामध्ये सुद्धा ऑब्जेक्टमध्ये कसं लुपिंग करता येईल किंवा अरेमध्ये कसं लुपिंग करता येईल ते आपण सगळे शिकूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तर आता पुढचं लक्षात ठेवा की ही लेंथ प्रॉपर्टी आहे, ही जी आहे अरेची जी ऍक्च्युअल लेंथ आहे ती आपल्याला प्रोव्हाइड करते. त्याच्यानंतर आहे अरे डॉट टू स्ट्रिंग. हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की जसं अरेला आपण कन्वर्ट करू शकतो कॉमा सेपरेटेड स्ट्रिंगमध्ये. ठीक आहे. तर आता इथे ऍक्च्युअली सेपरेटर कॉमा आहे. जसं आपण आता अरेमध्ये जसं ऑब्जेक्टमध्ये आपण एक की व्हॅल्यू पेअर दिलं त्याच्यानंतर आपण कॉमा देतो, तसंच अरेमध्ये सुद्धा एक इथे आपण इलिमेंट दिल्यानंतर आपण कॉमा सेपरेटर देतो, जेणेकरून हा इलिमेंट आणि हा इलिमेंट दोन्ही वेगळा कन्सिडर केला पाहिजे आणि वेगळ्या इंडेक्सला स्टोअर झाले पाहिजे त्यानुसार. तर जसं आता टू स्ट्रिंग ही मेथड आहे, आता या टू स्ट्रिंग मेथडला मी इथे कॉल करतो आणि तुम्ही पाहू शकता इथे कॉमा सेपरेटेड लिस्टमध्ये हे इलिमेंट आलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अरे ॲड. ठीक आहे. आता हा काय करतो, एक इलिमेंट आपल्याला रिटर्न करतो जो आपण इंडेक्स, जे काही इंडेक्स आपण देणार आहे, ठीक आहे, त्या इंडेक्सचा जो इलिमेंट आहे तो पर्टिक्युलर इलिमेंट आपल्याला रिटर्न करतो. तर अरे ॲड इथे आपल्याला इंडेक्स द्यावी लागणार आहे. तुम्ही बघू शकता याचा जो पॅरामीटर आहे तो इंडेक्स आहे, आणि त्या इंडेक्स पॅरामीटरचा टाईप आहे नंबर. ठीक आहे. तर इथे आपल्याला समजा 0th इंडेक्स आपण दिली तर हा 1 प्रिंट होईल. फर्स्ट इंडेक्स दिली तर हा 2 प्रिंट होईल. ठीक आहे, अशा पद्धतीने. तर ही ते 1 प्रिंट झाली तुम्ही पाहू शकता. तर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं अरेचे जे इंडेक्सेस आहेत ते स्टार्ट होतात 0ने आणि एंड होतात अरेच्या लेंथ -1ने. ठीक आहे. आता मला शेवटचा एलिमेंट ॲक्सेस करायचा तर कसं करू मी? आता सुरुवातीचा एलिमेंट तर मला माहिती आहे. आता फॉर एक्झाम्पल मला या अरेची लेंथ माहीत नाहीये. पण सुरुवात जी आहे ती 0 पासून होते ते मला माहिती आहे. तर मी काय करणार, मला शेवटचा एलिमेंट ॲक्सेस करायचा असेल तर मी अरे डॉट लेंथ -1, अरे डॉट लेंथ -1 दिलं तर ही याची जी लेंथ होणार, शेवटचा जो एलिमेंट आहे त्याची लेंथ होणार 5, आणि मला इथे 6 हा जो ॲक्चुअल एलिमेंट आहे तो मला ॲक्सेस करता येतो. ठीक आहे. तर हे तुम्ही आता बघू शकता. तर इंडेक्स वाईज जर मला ॲक्सेस करायचं आहे तर मला लेंथ ही ॲक्चुअल लेंथ तिथे द्यायला जमणार नाही, कारण की इंडेक्सची जी सुरुवात आहे ती 0 ने होते आणि एंड जो आहे तो लेंथ -1 ने होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे जॉइन. आता हे जे आहे जॉइन, याला कसं असतं, आता जसं तुम्ही डॉट टू स्ट्रिंग केल्यानंतर कॉमा सेपरेटरने झालेले, तर हे जॉइनने काय करू शकतो आपण, एखादं सेपरेटर त्याला देऊ शकतो. समजा आता फॉर एक्झाम्पल मल्टिपल अरेज आहेत, मल्टिपल अरेजला जॉइन करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. त्याच्यासाठी सुद्धा काही मेथड्स आहेत, आणि जर एखादं सेपरेटर आपल्याला द्यायचं असेल, आता मी फॉर एक्झाम्पल इथे सेपरेटर देतो स्टार. ठीक आहे. आता याला मला सिंगल कोट किंवा डबल कोटमध्ये द्यावं लागतं. तर तुम्ही बघू शकता इथे स्टारने हा जो अरे आहे हा जॉइन झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 5वी मेथड आहे पॉप. तर हा पॉप काय करतो, शेवटचा एलिमेंट रिमूव्ह करतो. ठीक आहे. तर मी आता हे अरे डॉट माय अरे डॉट पॉप करतो इथे. माय अरे डॉट पॉप केल्यानंतर मी जेव्हा इथं अरे डॉट जॉइन समजा हे करतो, तर मग हे जे शेवटचा एलिमेंट आहे 6, जे याची व्हॅल्यू आहे 6, तो तिथे आपल्याला दिसणार नाही. फक्त 1 to 5 जे एलिमेंट आहे ते आपल्याला तिथे दिसतील.
ठीक आहे, कारण की 6वा जो लास्ट इंडेक्सवाला जो इलिमेंट आहे तो आपण इथे डिलीट केलेला आहे. त्याच्यानंतर आहे अरे डॉट पुश. ठीक आहे, आता हे काय करतं, ॲडचं पण न्यू इलिमेंट, हे न्यू इलिमेंट ॲड करतं. तर मी आता पॉप तर करतोय आधी पॉप केल्यानंतर मी काय करतो, इथं अरे डॉट पुश करतो. पुश केल्यानंतर मी ते 6 हे जे इंटिजर आहे हे पुश करतो याच्यामध्ये. आता बघूया काय होतं. तुम्ही बघू शकता शेवटचा एलिमेंट जो आहे तो आधी पॉपने डिलीट झाला आणि पुन्हा आपण जेव्हा शेवटचा एलिमेंट ॲड केला तर तेव्हा तो पुन्हा पुशने ॲड केला गेला. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अरे डॉट शिफ्ट. तर हे काय करतं, हे फर्स्ट एलिमेंट रिमूव्ह करतं आणि अनशिफ्ट जे आहे ते जे न्यू एलिमेंट आहे ते फर्स्ट पोझिशनला, फर्स्ट इंडेक्सला ॲड करतं. तर आता आपण पॉप करतोय म्हणजे हा लास्ट एलिमेंट आपण डिलीट करतोय. डिलीटिंग लास्ट एलिमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुशिंग अ न्यू एलिमेंट. आता काय करतो मी माय अरे डॉट शिफ्ट. ठीक आहे. ते शिफ्ट काय करतं, फर्स्ट एलिमेंट जे आहे ते आता डिलीट करतं. म्हणजे आता आपल्या अरेमधनं जी फर्स्ट इंडेक्सचा जो हा एलिमेंट आहे 1 हा रिमूव्ह होणार. आता इथे मी रिमूव्ह 1. ठीक आहे. हे असं करतो. तर काय होतं, तुम्ही पाहू शकता इथे आता हा पहिला एलिमेंट जो आहे तो नंबर 1 ज्याची व्हॅल्यू आहे ती रिमूव्ह झालेली आहे. आणि आता मी काय करतो, अनशिफ्ट करतो. आता मी माय अरे डॉट अनशिफ्ट केल्यानंतर ॲड्स एलिमेंट ॲट 0th इंडेक्स. ठीक आहे. आता याचे काही पॅरामीटर्स आहेत. तुम्ही बघू शकता इथे आपण एक आयटम सुद्धा ॲड करू शकतो किंवा एक पूर्ण अरे सुद्धा आपण इथे ॲड करू शकतो. तर आपल्याला 1 हा ॲड करायचा. तुम्ही बघू शकता हा 1 पुन्हा पहिल्या पोझिशनला ॲड झालेला आहे. ठीक आहे. तर ही झाली अनशिफ्ट मेथड. त्याच्यानंतर आहे डिलीट. डिलीट काय करतं, आता मी सेम आहे डिलीट आणि शिफ्ट. ठीक आहे. सॉरी डिलीट जे आहे डिलीटला आपण इंडेक्स देऊ शकतो. तर मी काय करतो इथे आता डिलीट करतो माय अरे ऑफ. आता इथे इंडेक्सला मला 4 नंबरची जी व्हॅल्यू आहे, सॉरी म्हणजे हे तिसऱ्या इंडेक्सची जी व्हॅल्यू आहे 4 ती मला डिलीट करायची. तर मी काय करतो इथे तिसरा इंडेक्स देतो. ठीक आहे. तर ती 4 जी व्हॅल्यू आहे ती इथनं निघून जाते तुम्ही पाहू शकता. परंतु आता इथं काय होतं, की हा एक अनडिफाईन्ड एलिमेंट ॲड करतो त्याच्यामध्ये. आता मी जर याला कन्सोल लॉक केलं तर तुम्ही बघू शकता. कन्सोल लॉक केल्यानंतर आता माय अरेला मी कन्सोल लॉक करतो. इथे तर तुम्हाला आता एक त्याच्यामध्ये अनडिफाईन्ड नावाचं एक एलिमेंट असल्यामुळे तुम्हाला इथे 2 स्टार दिसतात. आता तो एलिमेंट इथे नाही दिसणार, तो एलिमेंट दिसणार लॉगमध्ये. ठीक आहे. जेव्हा मी इथे कन्सोलमध्ये जाणार तर अरे बघितल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता 4 नंबरचा जो एलिमेंट आहे. एक सेकंड. स्पेस एक ॲड करतो तो. ठीक आहे. तुम्ही इथे बघू शकता त्या इंडेक्सचा जो एलिमेंट आहे मी ॲक्सेस केल्यानंतर तिथे काय आलं अनडिफाईन्ड. ठीक आहे. तर हे अनडिफाईन्ड म्हणजे एलिमेंट तो डिलीट करतो पण तिथे एक फुटप्रिंट सोडून जातो. फुटप्रिंट म्हणजे कसं, तर एलिमेंट मी रिमूव्ह केलेला आहे म्हणून एक आयडेंटिफायर तिथे सोडून जातो. त्या आयडेंटिफायरला म्हणतात अनडिफाईन्ड. ठीक आहे. तर अनडिफाईन्ड असल्यामुळे इथे तुम्ही बघू शकता त्या अनडिफाईन्डला सुद्धा स्टारने जॉइन केलेलं आहे, जी आपली जॉइन मेथड आहे ती. ठीक आहे. तर हे झालं डिलीटचं. त्याच्यानंतर आहे अरे डॉट कॉन्टॅक्ट. तर हे काय करतात, आता हे जे मिक्सिंग अप ओल्ड अरेज. ठीक आहे. तर हे नवीन अरे आपल्याला देतं. जसं आता मी म्युटेबल आणि इम्युटेबल तुम्हाला सांगितलं होतं. स्प्लाइस मेथडने किंवा जे आपलं स्प्रेड ऑपरेटर आहे त्याने आपण म्युटेबिलिटी आपण अव्हॉइड करू शकतो. तर तसंच एक प्रकार आहे कॉन्टॅक्ट. तर कॉन्टॅक्ट सुद्धा काय करतं, म्युटेबली अव्हॉइड करतं. म्युटेबिलिटी. ठीक आहे. तर कसं, तर आता आपण काय करूया, इथे एक स्ट्रिंग अरे देऊ. माय str अरे इज इक्वल टू. आता मी काय करतो इथे एक स्ट्रिंग देतो ए बी त्याच्यानंतर सी. ठीक आहे. हे 3 एलिमेंट मी स्ट्रिंग अरे दिलेले आहे इथे. तर तुम्ही पाहू शकता हा स्ट्रिंग अरे आहे. तर मला एक नवीन अरे घ्यायचा आहे. ठीक आहे. कमेंट आउट करतो. आता हा कॉन्स्ट न्यू अरे आहे. तर हा जो न्यू अरे आहे हे या दोन्ही एलिमेंटचं मिक्सअप राहणार आहे. पण या दोन्ही एलिमेंटचा रेफरन्स कॉपी नाही होणार. जे व्हॅल्यू आहे ते व्हॅल्यू कॉपी होते. ठीक आहे. तर मी आता इथं माय अरे डॉट कॉन्कॅट. ठीक आहे. कॉन्कॅट केल्यानंतर याचं सुद्धा एक पॅरामीटर आहे. ठीक आहे. इथे आपण जो दुसरा अरे आहे जो आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे ज्या पहिल्या अरे सोबत, तर तो आपण इथे घेऊ शकतो माय स्ट्रिंग अरे. आता हे न्यू अरे जे आहे मी याला जॉइन करतो स्टार. ठीक आहे. तर तुम्ही इथे बघू शकता हा जुना अरे आहे 6 पर्यंत आणि हा सेकंड अरे. हा फर्स्ट अरे आहे ना, हा सेकंड अरे. आणि हे दोन्ही जे जॉइन झालेले त्या स्टारने जॉइन झालेले. तर हे न्यू कॉपीज. ठीक आहे. हे काय करतात, एक रिटर्न अ न्यू कॉपी ऑफ अरे. अरे विदाउट कॉपीइंग द रेफरन्स. हे रेफरन्स कॉपी करत नाही, तर जे व्हॅल्यूज आहेत ते कॉपी करतं. त्याच्यामुळे आपल्याला एक न्यू अरे मिळतो. ज्याचा रेफरन्स जो असतो म्हणजे मेमरीमध्ये जो स्टोअर होतो हा न्यू अरे. तर हे वेगळ्या रेफरन्सला स्टोअर होतो. याचा रेफरन्स आणि या दोन्हीचा रेफरन्स यांचा काही संबंध नसतो. ठीक आहे. तर हे झालं कॉन्कॅट. त्याच्यानंतर आहे कॉपी विदिन. ठीक आहे. तर कॉपी विदिन म्हणजे कसं असतं, आता आपल्याला काय करायचं आहे, एक एक अरे आहे. ठीक आहे. तर या अरेमधनं आपल्याला काहीतरी एलिमेंट जे आहे ते कॉपी करून एक नवीन अरे तयार करायचा आहे. ठीक आहे. तर कसं, तर आता कॉन्स्ट इथे मी पुन्हा न्यू अरे घेतो. माय अरे डॉट कॉपी विदिन. ठीक आहे. कॉपी विदिन केल्यानंतर इथे आपल्याला
एक टार्गेट नंबर द्यावा लागतो, त्याच्यानंतर स्टार्ट इंडेक्स आणि एंड इंडेक्स द्यावा लागतो. ठीक आहे. आणि हा आपल्याला रिटर्न करतो अरे. ठीक आहे. तर टार्गेट काय आहे, तर टार्गेट जे आहे आपल्याला द्यावं लागेल समजा 2. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टार्ट इंडेक्स 0 आणि एंड इंडेक्स सुद्धा 2. तर काय होते आपण बघूया. तर तुम्ही इथे बघू शकता हे कॉपी झालेलं आहे. ठीक आहे. 1, 2 आणि 1, 2 हे कॉपी झालेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता. हे काय करतं, हे त्या त्या अरेमधले जे एलिमेंट्स आहेत ते कॉपी करून त्याच अरेमध्ये पेस्ट करतं. ठीक आहे. म्हणजे आता तुम्ही पाहू शकता 1, 2, 3, 4, 5, 6. ठीक आहे. असा हा अरे आहे. 1, 2, 3, 4, 5, 6. तर आपण काय केलंय, पहिली आहे जे स्टार्ट आहे. ठीक आहे. म्हणजे जे टार्गेट आहे, टार्गेट नंबर आहे 2. ठीक आहे. सुरुवात आहे 0. त्याच्यानंतर एंड आहे 2. मग 0, 1 आणि 2. ठीक आहे. तर हे एंड आहे. तर या एंडच्या जागी हे जे 2 एलिमेंट आहेत, हे 2 एलिमेंट इथे पेस्ट होऊन जातील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता 1, 2, 1, 2 जे आहे ते 3 आणि 4 या 2च्या जागी, म्हणजे 3 आणि 4 या 2 इंडेक्सेसमध्ये 1, 2 जे आहेत, कारण की हे 2 इंडेक्स आहेत आणि हा एंड आहे इथे. ठीक आहे. तर एंडपासून पुन्हा 2 इंडेक्स. तर हे जे 2 एलिमेंट आहेत, या एंडपासून 2 इंडेक्समध्ये ते पेस्ट होतील. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे 3 आणि 4 हे नंबर दिसत नाही. तर 3च्या जागी सुद्धा 3 आणि 4 या 2ची जी इंडेक्स आहे ती ऑक्युपाय झालेली आहे या कॉपी केलेल्या फर्स्ट आणि सेकंड इंडेक्स, 0 आणि फर्स्ट इंडेक्स. ठीक आहे. तर याने हे जे 2 एलिमेंट आहेत हे पेस्ट झालेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण कॉपी सुद्धा याची करू शकतो. त्याच्यानंतर आहे फ्लॅट. ठीक आहे. आता हे फ्लॅट काय करतं, हे फ्लॅटचं सुद्धा सेम आहे. आपण जसं स्प्लाइसचं पाहिलं होतं काल, आणि किंवा जसं आता हे कॉन्कॅट आहे. कॉन्कॅट आहे तर हे पण सुद्धा न्यू अरे क्रिएट करतं. स्प्लाइस पण न्यू अरे क्रिएट करतं. त्याच्यानंतर आहे फ्लॅट, हे पण सुद्धा न्यू अरे हे क्रिएट करतं. तर याचं वर्किंग आपण बघूया. ठीक आहे. तर फ्लॅट काय करतं, इथे डेप्थ द्यावं लागते आपल्याला. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल मी काय करतो इथं, इथे आता मी एक स्ट्रिंग अरे देतो. एक्स, वाय आणि झेड. ठीक आहे. आता हे जे आहे 6th इंडेक्सला, 6व्या इंडेक्सला आपण एक अरे दिलेला आहे. तर इथे डेप्थ आपल्याला द्यावं लागेल 1. ठीक आहे. जसं मी डेप्थ 1 दिली, तर हे काय करणार, जे एलिमेंट आहेत, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता तुम्ही इथे बघू शकता, हा जो आहे हा वेगळा अरे आहे शेवटच्या इंडेक्सला. तर फ्लॅटने काय केलंय, या अरेला सुद्धा, ठीक आहे, या अरेला सुद्धा या पॅरेंट अरेमध्ये जॉइन करून टाकले. कळलं तुम्हाला, लक्षात आलं कसं? इथे तुम्ही बघू शकता, कारण की हा एक वेगळा अरे होता. या वेगळ्या अरेला त्याने काय केलं, त्याने फ्लॅट करून टाकलं. फ्लॅट म्हणजे कसं, याचा जो टाईप आहे अरेचा किंवा याचे जे चिल्ड्रन आहेत ते पॅरेंट अरेमध्ये त्यांनी ॲड केले. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं हे फ्लॅट असतं. म्हणजे कधी-कधी अशी सुद्धा काही आपल्याला कंडिशन किंवा आपल्याला अशी पण कधी-कधी गरज पडते, की नेस्टेड अरे असतात. तर नेस्टेड अरेला आपल्याला डायनॅमिकली एकाच अरेमध्ये ॲड करायचं असतं आणि लूपिंगसाठी. ठीक आहे. कधी-कधी अशी सुद्धा गरज येते. आणि एकदा आपण लूप झालं, तर पुन्हा त्या जे फ्लॅट आहे त्याला आपण रिव्हर्ट करू शकतो, किंवा आपण याची कॉपी घेऊ शकतो आणि त्या कॉपीला फ्लॅट करून त्याच्यामध्ये इटरेट करून आपलं काम आपण भागू शकतो. काम भागल्यानंतर, ठीक आहे, तर हा जो जुना अरे आहे तो पुन्हा आपण पुढे, एकदा काम भागल्यानंतर हा जो जुना अरे आहे तो पुन्हा आपण पुढे त्याचा यूज करू शकतो. तर अशा पद्धतीने हे फ्लॅट तिथे यूज होतं. त्यानंतर आहे स्लाइस. तर हे स्लाइस काय करतं, कट्स डाउन द पोर्शन ऑफ अरे अँड क्रिएट्स न्यू अरे. हे सुद्धा एक न्यू अरे आपल्याला क्रिएट करून देतं. तर स्लाइस स्लाइस मेथड जी आहे, इथे सुद्धा आपला स्टार्ट नंबर आणि एंड नंबर द्यावा लागतो. आता फॉर एक्झाम्पल इथे 0 आहे, 0th इंडेक्स आहे आणि फर्स्ट इंडेक्स आहे. मला काय करायचं, फर्स्ट इंडेक्सपासून जे 5 पर्यंतची व्हॅल्यू आहे, म्हणजे 2, 3, 4, 5 याचा एक सबसेट बनवायचा, सब अरे बनवायचा आहे. तर इथे मी काय करतो, स्टार्ट नंबर देतो 1 आणि जे एंड इंडेक्स आहे ती देतो 4. तर हा न्यू अरे काय होतो बघूया आपण. तर तुम्ही बघू शकता 2, 3, 4 हा एक सबसेट झाला, हा न्यू अरे झाला. 1, 2, 4 म्हणजे इथनं चालू होणार आणि इथे 4th पोझिशनला एंड होणार. तर स्लाइस. तर याने काय केलं, हा एवढा एक पोर्शन आहे या अरेचा, हा कट डाउन केला आणि न्यू अरेमध्ये दिला. याने या जुन्या अरेला काही फरक पडत नाही मित्रांनो. ठीक आहे. तर मी जर कन्सोल डॉट लॉग केलं, या माय अरेला मी कन्सोल डॉट लॉक केलं, तर कन्सोल डॉट लॉक केल्यानंतर तुम्ही ते बघू शकता, हे जे एलिमेंट आहे हे प्रॉपर तेवढेच आहेत. ठीक आहे. तर मला न्यू एक अरे मिळालेला आहे. तर हे सुद्धा म्युटेबिलिटी अवॉइड करतात, म्युटेशन अवॉइड करतात. ठीक आहे. एक न्यू अरे म्हणजे याचा रेफरन्स हा वेगळा आहे आणि या अरेचा रेफरन्स हा वेगळा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अरे डॉट स्प्लाइस. तर अरे डॉट स्प्लाइस जे आहे हे सुद्धा स्लाइस सारखंच आहे, पण याच्यामध्ये थोडी फंक्शनॅलिटी आणखी जास्त आहे. तर हे काय करतं, ॲड करतं, अपडेट करतं. ठीक आहे. किंवा क्रिएट करतं. या 3 गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर या 2 गोष्टी आहेत, ॲड्स आणि अपडेट्स. कट्स आणि क्रिएट हे आहे स्लाइसमध्ये, हे सुद्धा कट्स करतं आणि न्यू अरे क्रिएट करतं त्याचं. तर हे सुद्धा आहे कट्स करतं आणि नवीन अरे क्रिएट करतं, पण याच्यामध्ये किंवा आपण एक एलिमेंट सर्टन इंडेक्सला आपण ॲड करू शकतो किंवा रिमूव्ह सुद्धा करू शकतो. तर हे आपण बघूया. तर माय अरे आहे, इथे मी घेतोय स्लाइस. स्लाइस मेथड घेतलेली आहे. ठीक आहे. तर इथे आता स्टार्ट नंबर आपल्याला द्यावा लागेल. स्टार्ट नंबर आणि डिलीट काउंट. ठीक आहे. आता मी स्टार्ट नंबर दिलाय 1 आणि डिलीट काउंट दिलेत बघा 2. आणि त्याच्यानंतर आहे आयटम्स. ठीक आहे. आता हे जे आयटम्स आहेत, हे तिसरा जो याचा पॅरामीटर आहे स्ट्रिंग अरे किंवा आयटम्स. ठीक आहे. तर हे काय करतं, हे नवीन आयटम ॲड करतं. तर सुरुवातीला आपण काय करूया, डिलीटिंग काय आहे ते तिथे बघूया आधी. ठीक आहे. तुम्ही बघू शकता 2 आणि 3 आलेले आहेत. तर याने काय केलेलं आहे, स्प्लाइस म्हणजे कट्स डाउन केलेले आहेत. एक नवीन अरे आपल्याला दिलेला आहे.
स्टार्ट इंडेक्स काय आहे? 1 आहे. 1 आहे म्हणजे हे सेकंड, ठीक आहे. आणि एंड इंडेक्स जो आहे 2 आहे म्हणजेच हे थर्ड. तर या 2 आणि 3चा त्याने एक वेगळा अरे आपल्याला बनवून दिलेला आहे. बघू शकता तुम्ही. तर हे सुद्धा सेम स्लाइससारखं जे आपण पाहिलेलं कट्स डाउन, ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला करायचं आहे, आता आपल्याला डिलीट नाही करायचं, ठीक आहे. आपल्याला काहीतरी ॲड करायचं आहे. तर मी काय करतो इथे टेस्ट कॉमा सॉरी टेस्ट 2 आणि टेस्ट 1 हे दोन एलिमेंट मला तिथे ॲड करायचे. तर याचं जे आहे एंड मी 3 देतो. एक सेकंड. ते 0 टाकतो. काय होतं बघूया. स्टार्ट नंबर इथे 0 देऊया. डिलीट काउंट जे आहे ते डिलीट काउंट इथे समजा आपण 0 देऊया. आणि त्याच्यानंतर जे आहेत समजा आता इथे डॉट 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 माय स्ट्रिंग इथे ॲड करू याच्यामध्ये. माय अरे मी इथे प्रिंट करतो का? अच्छा, बरोबर आहे. हे देतो 1 डिलीट काउंट आहे. तर तुम्ही इथे बघू शकता हा जो माय अरे आहे, कारण की आता कसं होतंय, आता हे स्प्लाइस जे आहे हे न्यू अरे आपल्याला देणार नाही का? तर आपण काय करतोय आता काहीतरी ॲड करतो याच्यामध्ये, ठीक आहे, या माय अरेमध्ये. ठीक आहे, तर आता हे माय अरे मी कन्सोलला करतो इथे माय अरे डॉट जॉइन, ठीक आहे. आपल्याला सबसेट घेण्यासाठी फक्त 2 पॅरामीटर बस झाली, ठीक आहे. आपण जेव्हा हे 2 पॅरामीटर देतो तेव्हा आपल्याला सबसेट मिळतो. पण जेव्हा आपण तिसरा पॅरामीटर देतो तेव्हा या अरेमध्ये त्या इंडेक्सला, ठीक आहे, म्हणजे आता हे स्टार्ट पोझिशन आहे 1 म्हणजे सेकंड इंडेक्सला आपल्याला हा जो अरे आहे हा इथे ॲड होतो. कसं? तर तुम्ही पाहू शकता. एबीसी जो आहे तो सेकंड इंडेक्सला ॲड झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे. ठीक आहे. का? तर आपण स्टार्ट पॉइंट जे दिलेलं आहे तिथं 1 दिलेलं आहे म्हणजे फर्स्ट इंडेक्स. फर्स्ट इंडेक्स म्हणजे इन द प्लेस ऑफ धिस 2 व्हॅल्यू, ठीक आहे. आणि 0. 0 म्हणजे कसं? हे 0 दिल्यानंतर इथे काही डिलीट करणार नाही. ठीक आहे. तर डिलीट याने काही केलेलं नाहीये. तर याने सरळ-सरळ तिथे जो आपला नवीन अरे जो आहे तो अरे तिथे पुट केलेला आहे. तर इथे जर मी कन्सोल लॉक केलं माय अरेला, तर तुम्ही इथे बघू शकता या 0 पासून फर्स्ट पोझिशनला त्याने 1, 2, 3 हे एलिमेंट इथे ॲड केलेले आहेत आणि याची लेंथ ऑटोमॅटिकली वाढलेली आहे. 10 झालेली आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा स्प्लाइसचा यूज आहे. जर तुम्हाला डिलीट करायचं असेल तर तुम्हाला तिसरा पॅरामीटर द्यायची काही गरज नाहीये. ठीक आहे. डिलीट काउंट 1 तुम्ही इथे बघू शकता. इथे जर मी न्यू अरे इथे जॉइन केलं, तर हे फक्त 2 इथे दाखवायला, ठीक आहे. तर पण तुम्हाला डिलीट जर करायचं नसेल, ठीक आहे, डिलीट जर करायचं नसेल तर सॉरी हे तुम्हाला स्लाइस करायचं असेल तर आता इथे डिलीट जर करायचं असेल तुम्हाला एंड नंबर इथे द्यावा लागतो. सॉरी डिलीट काउंट. तर अशा पद्धतीचं आहे. स्प्लाइस जे आहे सेम आहे. स्लाइस आणि स्प्लाइस कट्स डाउन द पोर्शन ऑफ अरे आणि क्रिएट्स अ न्यू अरे. पण जर आपल्याला अपडेट करायचं असेल किंवा डिलीट करायचं असेल तर त्या केसमध्ये आपल्याला डिलीट करण्यासाठी आपल्याला द्यावा लागतो एक नंबर आणि जर डिलीट करायचं नसेल तर तिथे द्यावं लागतं 0. 0 दिल्यानंतर आपण एक न्यू अरे जो आहे किंवा जे काही आपल्याला व्हॅल्यूज ॲड करायचे आहेत ते आपण इथे व्हॅल्यू ॲड करू शकतो. जसं की मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं अरे डॉट स्प्लाइस आहे. आता या 2 मेथड आपण आज घेऊया सॉर्ट आणि सर्च. ठीक आहे. आणि इटरेशन आणि लूपिंगचे आणखी काही जवळपास 7-8 मेथड आहेत. तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया इटरेशन आणि लूपिंगच्या. पण सॉर्ट आणि सर्च जे आहे ते आपण आज घेऊया. तर आता मला हे जे एबीसी आहे याला सॉर्ट करायचं आहे. तर माय एसटीआर डॉट मी काय करणार सॉर्ट. याला जेव्हा मी सॉर्ट करणार तेव्हा मला एक फंक्शन इथे पास करावं लागतं. ठीक आहे. तर फंक्शन म्हणजे कसं? आता फॉर एक्झाम्पल हे आहे. हे डायरेक्टली मला इथे पास करता येतं. आता हे झालं एरो फंक्शन. ठीक आहे. हे झालं एरो फंक्शन. पण आता मी एक वेगळं फंक्शन लिहितोय सॉर्ट माय अरे. ठीक आहे. आता हे सॉर्ट माय अरे काय करणार इथे ए आणि बी हे 2 पॅरामीटर येतील. ए आणि बी. आता मला कसं आहे मला रिटर्न करायचं आहे ए मायनस बी. आता हे जे सॉर्ट फंक्शन आहे हे सॉर्ट फंक्शन आपण जसं तसं इथे याचं रेफरन्स देऊ शकतो या फंक्शनचं. ठीक आहे. आणि हे न्यू अरे जे आहे हे मी इथे जॉइन करतो पुन्हा अपडेट झाल्यानंतर. माय एसटीआर. ठीक आहे. एसटीआरलाच मी सॉर्ट केलेलं आहे. इश्यू तर काही आलेलं नाहीये. तुम्ही बघू शकता हा सॉर्ट झालेला नाहीये. पण आता मी एक काम करतो इथे बी मायनस 1 करतो. बी मायनस 1. एक सेकंड. ए इज ग्रेटर दॅन बी आणि ए इज लेस दॅन बी. हे आता याला तर होत नाही. आपण एक काम करूया या माय अरेला करूया. स्ट्रिंग अरेला ॲक्चुअली आपल्याला थोडं याच्यामध्ये फंक्शनॅलिटी वेगळी लिहावी लागते. कारण की तिथे मायनस ग्रेटर दॅन आणि लेस दॅन हे तिथे होत नाही. ठीक आहे.
ते सॉर्ट झालेले आहे 1 2 3 4 5 6. आणि आता जर मी डी मायनस ए केलं, डी मायनस ए केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हा सॉर्ट झालेला आहे डिसेंडिंग ऑर्डर. ठीक आहे, हा सॉर्ट झालेला डिसेंडिंग ऑर्डरने, म्हणजे एकदम मोठा जो इलेमेंट आहे तो पहिला लास्ट इंडेक्स जी आहे ती पहिल्यांदा घेतली आणि फर्स्ट इंडेक्स जी आहे ती शेवटी घेतलेली. तर हे सॉर्ट झालेलं आहे डिसेंडिंग. जर मी ए मायनस बी घेतलं तर हे असेंडिंग आहे, तर हे डिफॉल्ट आहे. सॉर्टिंगमध्ये असेंडिंग जे असतं ते डिफॉल्ट असतं. ठीक आहे, हे डिफॉल्ट आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नंबरला सॉर्ट करू शकता. आणि स्ट्रिंग जी आहे, स्ट्रिंग सॉर्टिंगसाठी तुम्हाला थोडी फंक्शनॅलिटी आणखी लिहावी लागते. तर याचा आपण पुढे बघणारच आहोत. काही काळजी करू नका, कारण की व्हिडिओ खूप लेंदी होत आहे. तर हे सध्या एवढं तुम्ही लक्षात ठेवा की नंबरला किंवा स्ट्रिंगला किंवा जे काही आहे, समजा आता फॉर एक्झाम्पल इथे एक स्ट्रिंग आहे, इथे एक ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, इथे एक रेकॉर्ड आहे, इथे एक सेट आहे, काही असू द्या. आपण बेसिस ऑफ दॅट पर्टिक्युलर एलिमेंट डेटा टाईप आपण तिथे फंक्शनॅलिटी इथे लिहू शकतो आणि नवीन अरे क्रिएट करून आपण तिथे रिटर्न करू शकतो. ठीक आहे, तर ते डिपेंडिंग ऑन नेसेसिटी, जशी गरज आहे त्या पद्धतीने आपण करू शकतो. पण हे एक सिंपल एक्झाम्पल आहे नंबरिंगचं. तर नंबरला आपण कोणत्या पद्धतीने सॉर्ट करू शकतो आणि किंवा असेंडिंग किंवा डिसेंडिंग दोन्ही पद्धती. ठीक आहे, तर आता सेकंड आहे सर्च. तर सर्च कसं करू शकतो आपण? तर इंडेक्स ऑफ मेथड आहे. हे सुद्धा मी तुम्हाला, मला वाटतं याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये कुठेतरी मी सांगितलेलं आहे. इंडेक्स ऑफ, सॉरी नॉट इंडेक्स ऑफ, टाईप ऑफ. तर टाईप ऑफ डेटा टाईप, डेटा टाईपचा समजा एखादा व्हेरिएबल आहे, त्याचा टाईप जर आपल्याला बघायचा असेल तर तिथे टाईप ऑफ आहे आणि इथे सर्च करण्यासाठी इंडेक्स ऑफ आहे. ठीक आहे, तर मी काय करतो आता इंडेक्स ऑफ, इंडेक्स ऑफ. ठीक आहे, इंडेक्स ऑफ घेतल्यानंतर मला आता इथे सर्च एलिमेंट नंबर द्यावा लागतो. ठीक आहे, तर सर्च एलिमेंट नंबर आहे फॉर एक्झाम्पल मला 2, मी जर 2 दिला. ठीक आहे, म्हणजे आता मला इंडेक्स जे आहे 2, त्याच्यानंतर जी फ्रॉम इंडेक्स आहे, फ्रॉम इंडेक्स समजा मी आता 0 घेतली, तर इथे न्यू अरे आपल्याला मिळतो. आता हे जे आहे हे नंबर देतं आपल्याला. ठीक आहे, तर बघूया काय होते. कारण की इथे जॉईन येणार नाही, हा साधा एक नंबर आहे, तर याला मी टू स्ट्रिंग करतो. टू स्ट्रिंग केल्यानंतर आपल्याला इथे हा नंबर दिसतो. नंबर 1 हे जे फाइंड झालेला आहे. कसा? तर इथे स्टार्ट इंडेक्स दिलेली आहे आपण 0. ठीक आहे, आणि इंडेक्स ऑफ 2. ठीक आहे, इंडेक्स ऑफ 2 इथे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा एलिमेंट जो आहे तो पहिला एलिमेंट इथे सर्च झालेला आहे. किंवा जर आपण असं जरी केलं, डॉट इंडेक्स ऑफ 1. ठीक आहे, इथे आलेले 0. का? तर या 1 ची जी व्हॅल्यू आहे, जे आता व्हॅल्यू इथे 1 आहे, त्याचा जो इंडेक्स आहे तो 0 आहे. आणि त्याच्या आधी आपण जे सर्च केलं होतं ते 2 केलं होतं. ठीक आहे, इंडेक्स ऑफ 2. ते इंडेक्स ऑफ 2 ची जी इंडेक्स आहे ती आहे 1. कारण की मी तुम्हाला सांगितलेलं आहे, अरे जे आहे ते इंडेक्स 0 पासून सुरुवात होते, 0 आणि 1. ठीक आहे, तर त्याच्यामुळे या 2 ची जी इंडेक्स आहे ती आपल्याला इथे आपल्याला 1 दिसलेली आहे. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने आहेत मित्रांनो, हे जे इटरेशन आणि लूपिंग जे आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. आणि हे जेवढे आहेत हे प्रॉपर्टी आहेत आणि काही मेथड्स आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये, जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या मायबोली मराठीमध्ये चांगल्या चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळेल, त्यांना कळेल अशा पद्धतीने. आणि तुम्हाला काही अडीअडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही जा, तिथे कमेंट्स करा. सर मला हा विषय समजला नाही, पुन्हा एकदा सांगा. तर मी त्या कमेंटला नक्कीच रिप्लाय देईल. धन्यवाद मित्रांनो.